चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. सकाळपासून आपण स्वामी विवेकानंद स्मारक भेट बोटिंग वगैरे हे व्हिडिओ पाहिलेले आहेत. आता दुपारच्या सत्रात स्पेशल रिक्षाकडून 6 पॉईंटसाठी आपण जात आहोत. पहिला पॉईंट आहे बालाजी दर्शन. ओके, बालाजी दर्शनसाठी दक्षिण भारत सहलीतील सदस्य बालाजीच्या पायऱ्या चढून जात आहे. बालाजी मंदिर, कन्याकुमारी. पद्मावती. बालाजी मंदिरावरून घेतलेलं स्वामी विवेकानंद स्मारक यांचं चित्र. बालाजी मंदिर के आसपास का परिसर. बालाजी मंदिरातील दक्षिण भारत सहलीतील सदस्य बाकी सदस्य इतर देवळांना भेटी देण्यासाठी गेलेले आहेत. उर्वरित राहिलेले सदस्य या मंदिराच्या पूजेसाठी आलेले. ओके, काय बोलणार आहात? चला, अजून आम्हाला 5-6 पॉईंट करायचे आहेत. 3 पॉईंट या ठिकाणी झालेले आहेत. थँक्यू. बालाजी दर्शनातील 3 मंदिरानंतर आता आपण भारतमाता मंदिरात आलेलो आहोत. श्रीराम प्रभूंचं आकर्षक मूर्ती. भारत माता मंदिरामधील व्हिडिओ करण्यास मनाई असल्यामुळे मंदिर पाहून आल्यानंतर पर्यटकांच्या किंवा सदस्यांच्या काय रिप्लायत आहे हे आपण पाहूया. तोपर्यंत आपण बाहेरील दृश्य, आतील दृश्याचं वर्णन आमच्या सदस्य थोडक्यात करत आहे. बाहेरील दृश्य, शिवशंकर, बाहेरील परिसर पहा, अतिशय सुंदर, अतिशय विलोभनीय असं हे कन्याकुमारीमधील भारत माता मंदिर. हां, ठीक आहे. मॅडम, आपण ह्या मंदिरामध्ये आत्ता फिरून आला, फेरफटका मारला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं तेवढं सांगा आमच्या लोकांना. असं इथं आलो आम्ही. 30 रुपयाचं एंट्रन्स तिकीट आहे, पण ते 30 रुपये असं वाटतं त्यांनी 300 ठेवलं असतं. तरी इतकं सुंदर मंदिर आहे आतमध्ये. आणि भगवान आपले श्रीरामांचा सगळा बालपणीचा काळ, त्यांच्या अगोदरचं पूर्वीचं आपलं जे वैदिक आपला एक पर्व आहे, त्याच्यातले सगळे ऋषी महामुनी, साध्वी, सीतेच्या अगोदरच्या स्त्रियांची पण माहिती इथं आहे. भारत मातेचं खूप सुंदर मोठी अशी मूर्ती आहे. नटराजांची मूर्ती आहे, पद्मनाभन स्वामींची मूर्ती आहे. पूर्ण रामायण आहे ते पूर्ण फ्रेममध्ये करून त्याला इतकं सुंदर वर्क केलेलं आहे. आणि सगळं असं फोटोमध्ये त्यांनी चित्र आणि सगळी माहिती एकदम 3 लँग्वेजमध्ये दिलेली आहे. संस्कृत, हिंदी आणि तमिळ, तिन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही इथं त्याचं वाचन करू शकता. खूप सुंदर प्रकारे त्यांनी आतलं सगळं रेखीव काम केलेलं आहे. लाईनिंगने जाऊन आपण पूर्ण रामायण इथं वाचू शकतो, पाहू शकतो. चित्रांकन केलेलं आहे, शब्दांकन पण आहे आणि तुम्ही फोटोही पाहू शकता. आणि बाहेरचा परिसर तर एकदम अप्रतिम आहे. बाहेर येऊन तुम्ही फोटो सेशन करू शकताय. खूप छान पद्धतीनं हे मंदिर आहे. आल्याचं इथं समाधान झालं. कन्याकुमारीत येऊन आम्हाला भारत मातेचं दर्शन भेटलं. खूप छान, धन्यवाद. ओके, भारत माता कोणकोणत्या गुणांनी आणि वैशिष्ट्याने नटलेले आहे याचं वर्णन थोडक्यात मॅडमने केली, त्याबद्दल आपण धन्यवाद देऊया. ठीक आहे. भारत माता की जय. भारत माता मंदिराच्या प्रांगणातील चित्रीकरण, रामायणातील सर्व, महाभारतातील सर्व
जे काही चित्रीकरण आहे हे पाहून मन तृप्त होत आहे. भाविक लोक हे मंदिर पाहण्यासाठी, पर्यटक हे मंदिर पाहण्यासाठी अवश्य येतात. तामिळनाडूतील वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती जय हनुमानला आपण वंदन करून या ठिकाणी भारत माता पॅलेसमध्ये चित्रीकरण थांबवू. बोला. 30 रुपये म्हणजे काहीच बाब नाही. 3000 रुपये जर तिकीट ठेवलं असतं तर अतिशय उत्तम तऱ्हेने असा परिसर बघायला मिळणार नाही. आणि इतके भारत मातेने ही केलं, देखावा केला आहे. संपूर्ण सगळे सीतेला नेण्यापासून वनवास ते अतिशय सुंदर सगळे डिजिटल थोडक्यात म्हणजे संपूर्ण रामायण हां, चित्र स्वरूपामध्ये ह्या भारत माता मंदिरामध्ये चित्रित केलेलं आहे. पाहून समाधान, आश्चर्य आणि ती टापटीप स्वच्छता आणि पर्यटन शांतता हे सर्वांना एक नंबर अनुभवण्यासारखी मिळालेले. सगळे आमचे साथीदार सदस्य खुश झालेले आहेत. गार्डनमध्ये पशुपक्षी. ओके. जय श्रीराम. ओके ओके ओके.